आशाताई, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, या ऑगस्ट 2025ची माता बैठक तिसरी कुठल्या विषयावरती घ्यायची किंवा प्रोसिडिंग वगैरे कशा प्रकारे लिहायचं, किंवा आम्ही या ऑगस्ट 2025मधील तिसरी माता बैठक कुठल्या टॉपिकवरती घेतली, उपस्थित मातांना कुठल्या प्रकारची माहिती वगैरे सांगितली किंवा कुठला विषय निवडला, याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे माझ्या आशाताईंनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. समजा तुम्ही या महिन्यातील 3ही माता बैठकी घेतल्या असल्या तरी देखील तुम्हाला पुढच्या महिन्यासाठी देखील हा विषय उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे हवा असेल तर ते देखील कमेंट करून नक्की पाठवा, आणि लाईक करायला विसरू नका. आणि अजून जर तुम्ही आमच्या ज्ञानप्रबोधिनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण की दिवसेंदिवस तुम्हाला उपयुक्त अशी माहिती यावरती येत राहणार आहे. चला तर मग आपण वळूयात आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर बघा, माता बैठक, नोंद, रजिस्टर व प्रोसिडिंग. तर सुरुवातीला आपण इथं सगळं आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तालुका, जिल्हा काय असेल ती माहिती भरून घ्यायची. नंतर ज्या दिनांकाला, मी इथं दिनांक टाकली नाही, तर ज्या दिनांकाला तुम्हाला ही माता बैठक तिसरी घ्यायची आहे तर ती दिनांक या ठिकाणी टाकायची आहे. तर त्यानंतर विषय बघा, गरोदरपणातील धोक्याची लक्षणे. वरील विषयास अनुसरून भरवलेल्या बैठकीत उपस्थित गरोदर स्तनदा माता यांना पुढील प्रमाणे माहिती सांगण्यात आली. गर्भावस्थेत रक्तस्राव होणे, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीनंतर अतिप्रमाणात रक्तस्राव होणे, तीव्र रक्तक्षय व धाप लागणे, ॲनिमिया, गर्भावस्थेत व प्रसूतीनंतर एका महिन्यात खूप ताप येणे, डोकेदुखी व डोळ्यांपुढे अंधारी येणे, आकडी येणे व सर्व अंगावर सूज असणे, गर्भावस्थेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी प्रसूतीवेदना किंवा 12 तासांहून अधिक काळ प्रसूतीवेदना, गर्भाची हालचाल मंदावणे, प्रसूतीवेदना न होता गर्भजल पिशवी फुटणे, गर्भावस्थेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी प्रसूतीवेदना 37 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीमध्ये अशी लक्षणे आढळल्यास धोका ओळखून गरोदर मातेस लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला देऊन माता बैठक संपवण्यात आली. तर अशा प्रकारे तुम्ही या विषयावरती माता बैठक घेऊ शकता. तर प्रोसिडिंग तुम्ही व्यवस्थितरित्या बघून घ्या की हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आशाताई. तर गरोदरपणातील जी काही धोक्याची लक्षणे वगैरे असतील तर त्या विषयावरती एक तरी माता बैठक तुम्ही नक्की घ्या. आणि त्यानंतर बघा, या ठिकाणी मीटिंगला उपस्थित एकूण माता म्हणजे ANC किंवा गरोदर माता कोणत्या आहेत त्या या ठिकाणी भरायच्या आहेत. त्यानंतर एकूण स्तनदा माता किंवा PNC, तर त्यापैकी हजर किती ANC आहेत आणि हजर किती PNC आहेत, तर याचा आकडा आपण या ठिकाणी भरणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी व्यवस्थितरित्या बैठकीत ज्या माता उपस्थित असतील त्यांची नावे, त्या ANC आहेत की PNC, तर या ठिकाणी टिक करणार आहोत, त्यांची सही, आणि त्यानंतर इथं शेरा वगैरे आपण घेणार आहोत. तर अशा प्रकारे या विषयावरती माता बैठक घेऊन तुम्ही उपस्थित गरोदर आणि स्तनदा मातांना गरोदरपणातील जी काही धोक्याची लक्षणे असतील तर ती लवकर ओळखून लवकरात लवकर त्यांना कशाप्रकारे संदर्भ सेवा वगैरे पुरवता येतील तर याची माहिती तुम्ही या बैठकीमध्ये सांगायची आहे. धन्यवाद ताई.